जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र बांधवांनो. मी दिनकर गरुड, जरांगे पाटलांचा एक कट्टर बिगिडी समर्थक. मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीच्या माध्यमातून आपण आपल्या समस्त मराठा बांधवांना कुणबी नोंद शोधण्यासंदर्भात असेल किंवा तहसील, भूमी अभिलेख आणि व्हॅलिडिटी संदर्भात असं ज्या काही अडचणी समस्या येतात आपल्या बांधवांना आपण मदत करत असतो. आणि या क्षणाला व्हिडिओ करण्याचं एक मोका असा आहे, क्षण असा आहे की आता मी आहे वेदांतवाडी परिसर, पाथरी रोड आपण बघू शकता. आणि इकडे आपल्याला अगदी समोर आपल्याला तिकडे जिजाऊ जे काही विद्यालय आहे आपल्या नितीन लोड सरांचं तिथे आहे. आणि मुद्दाम मुद्दाम व्हिडिओ अशासाठी केला की आपण जे स्पॉट दिसतो आता जी गाडी चाललेली, या स्पॉटला परभणीमध्ये जरांगे पाटील जेव्हा प्रथमतः आले होते त्यावेळेला आपण जरांगे पाटलांचा सत्कार याच मुख्य ठिकाणावर केलेला आहे. आणि याच ठिकाणावर आपण जरांगे पाटलांची जेव्हा सभा झाली होती परभणीला, सुरुवात होती समस्त मराठ्यांना एकत्र करण्याची. आणि मला त्या मैदानावरती गर्दी असल्यामुळे भेट झाली नव्हती. आणि मी आणि माझा मेहुणा सचिन साबळे, कल्याणराव साबळे आम्ही पाठलाग करत जरांगे पाटलांचा इथे आलो होतो. आणि लोड सरांची जी शाळा आहे बॅक साईडला, त्या शाळेच्या पाठीमागे फार्म हाऊस आहे आपल्या डाके साहेबांचं, तिथे जेवण्या खावण्याची व्यवस्था बांधवांची केलेली होती. आणि मग जरांगे पाटलांनी पुढे त्यांचा दौरा असल्यामुळं इथं सत्कार आमचा स्वीकारला. आणि पहिला सत्कार जरांगे पाटलांचा इथे केलेला आहे. मुद्दाम म्हणून यासाठी सांगतो आहे. आणि तिथेच अक्षरशः जरांगे पाटलांचं दर्शन घेऊन मी त्यावेळेस सांगितलं होतं पाटलांना की आपल्या रूपात एक इमानदारीचं परमोच्च टोक आम्हाला मिळालं, छत्रपती शिवरायांचा वारसा मिळाला, शिवशंभूंचा वारसा आम्हाला मिळालेला आहे. तुमच्या नेतृत्वात नक्कीच पुढे समस्त मराठ्यांना न्याय मिळेल. आणि ती घटना होताना दिसत आहे बांधवांनो. केवळ आणि केवळ जरांगे पाटलांमुळं 70-80 वर्ष झालं जो दबलेला पिचलेला गरीब मराठ्यांचा आवाज, मग त्याच्यामध्ये प्रस्थापित मराठे असतील किंवा अनेक राजकारणी असतील, हेतुपुरस्पर ज्यांनी आपलं आरक्षण आत्तापर्यंत लाटलेलं आहे, जरांगे पाटलांमुळं शक्य झालं. म्हणून या मोक्यावर हा व्हिडिओ केला आहे. धन्यवाद देण्यासाठी तो क्षण मला तो आठवला म्हणून हा मुद्दाम व्हिडिओ केलेला आहे. आणि बांधवांनो, नक्कीच एक गोष्ट आहे की या संदर्भात जे काही GR नुसार ज्या गोष्टी समस्या आहेत त्या संदर्भात मी विखे पाटलांना त्यांचे PA कवताडे सर यांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट केलेला आहे, माहिती टाकलेली आहे. आणि ज्या काही आपल्याला GR नुसार अडचणी येतात, मॅक्सिमम हे जे काही प्रशासकीय अधिकारी वंशावळीमध्ये अडचणी येत आहे, हा मुद्दा नक्कीच कालांतराने सॉल्व्ह होणार आहे. जसं आपल्या GR मधून पात्र शब्द काढण्यात आला होता, तसा सम आडनावासंदर्भात वंशावळीची गरज नसताना हा शब्द नक्की